रत्ने रत्ने कुठं गेली हो तू? का व? कोण मालू? ये ना बस ना. रत्ने तुला काही वाटते किती पैसे आहे हो ते आले? तू लोकांजवळ सांगत फिरून राहिली. सारा गावाला सांग ना. काय सांगितलं हो मी? कायले कल्ला करून राहिली एवढी? का हो? किती खाई तू आली पैसे मावर आणि तेच पैसे हजारोच रुपये आहे तू ये मावर, तर तू साऱ्या लोकायले सांगून राहिली हिच्या अंगावर कर्ज आहे सांग ना अजून साऱ्या गावात. कोणाले सांगितलं हो म्या फक्त त्या पोरीजवळ सांगितलं होतं का आईच्या अंगावर पैसे आहेत म्हणून 1000 रुपये. लोकायले तर नाही सांगितलं बाई म्या. लय हुशार दिसतो तू. हे घे तू 1000 रुपये. पायरतने तुले सांगतो याच्या नंतर जर तू मला उलटी सीधी बोलली तर विसरून जाय मी तुझी मैत्रीण होय म्हणून. घे. हे घे तुझे पैसे उचल. हे मला नाही पाहिजे. माई 1000 रुपये नव्हतं 1,00,000 रुपये कर्ज होतं तुझ्या अंगावर. काय 1,00,000 रुपये? माय 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 हे कशी आहे व? काही घेतले मी तुझ्या जवळचे 1,00,000 रुपये आणि तू हे आईपत्तरी आहे का मला 1,00,000 रुपये द्यायची? हे पाय ना तुझे घर पहिले. माय लयच झाली व तू आली. तू कायले एवढी खोटी बोलून राहिली व सकाळच्या पायरी? मी खोटी बोलून राहिली? अहो त्याजवळ आता पैसे आले तर तुला एवढी गरमी आली? भुलली काय तू माझ्याजवळ पैसे मागायला आली होती. आठव बरं काय म्हटलं होतं तू तवा? आठव. हे पायरतने तुले सांगतो तू काही खोटी बोलू नको नाही तर एक दबुकात देईन मी तुले. तू काय म्हणले मारतं काय व? आणि मारून दाखव बरं. काऊन भांडतावा मालूबाई? काऊन भांडता? नाही गेले सांगतो. बरं तुम्ही घरी जा. मी समजावतो त्याला. काय बिचारा हो तुम्ही एवढ्या चांगल्या मैत्रिणी मारायच्या गोष्टी करू लागल्या. राहू द्या आता शांत होऊन जा. रत्नाबाई शांत व्हा जराशा. मारेपर्यंत काय येता? अव सुनंदाबाई तुम्हाला सांगू काय? नाही बसा बरं तुम्ही इथं मी सांगतो तुम्हाला. बसा बरं आमचा न्याय करा. पा सुनंदाबाई किती दिवसाची मैत्रिणी आहो आम्ही. हिच्या जोडून मी 1,000 रुपये नेले. हे पा किती बदलली म्हणते का 1,00,000 रुपये नेले. सांगा बरं आता तुम्ही करा बरं न्याय. सुनंदाबाई मला सांगा तुम्ही. मला लय गरज होती हो त्या दिवशी म्हणून मी इले 1,000 रुपये मागितले. नाही तर फुकट नसते मागितले मी. हो जरूरत होती म्हणूनच मागितले ना पैसे. पैसे मागताना काय म्हणत होती व तू? रत्ने घरी आहे काय मग? काय म्हणतो मालूबाई? बिचारे ते का नाही निरा घरीच येऊन पडून राहिला. आज जर त्याला पैसे नाही दिले ना तर थोकीनी माझ्या घरची गाडी उचलून देऊन जाणार आहे. अहो रत्ना तुझ्याजवळ 1,000 रुपये असन तर दे ना मले. बिचारे मला एका जणाची द्यायची आहे. निरा मागूनच राहिला तो. हो माझ्याजवळ पैसे नाही हो बिचारे. 1,000 रुपये त्यानं पोरीच्या ट्युशनचे दिले माझ्याजवळ. देनो रत्ना मग मले बिचारे लय उपकार होतीन तू आले. देनो माय रत्ना मी हात जोडतो तुले एवढं काम काढू बिचारे माय. बिचारे लय एरियात बेइज्जती करून तू माणूस. बरं बाई हे घे तू हे काम काढ. माय रत्ना हे 1,000 रुपये माझ्यासाठी 1,00,000 रुपयासारखे आहे. लय उपकार होतीन हो तू. हो म्हटलं होतं मी हे 1,000 रुपये नसून माझ्यासाठी ते 1,00,000 रुपये आहे म्हणून. लय अडचणीत कामात आली हो तू. मग काय झालं? तू पैसे घेतले होते त्या दिवशी काय म्हटलं होतं? हे 1,000 रुपये नाही माझ्यासाठी हे 1,00,000 रुपये आहे. आणि तू 1 वर्षानं पैसे वापस करून राहिली. ठीक आहे ते पैसे उचल. मला नाही पाहिजे. अहो आज मला गरज होती पैशाची म्हणून मी पोरीले मागायला पाठवलं तुझ्या घरी 1,000 रुपये. तर तू एवढी बोलून राहिली मला. घे हे पैसे. मला नाही पाहिजे तू हे पैसे. जा घेऊन आण दे. नाही पाहिजे म्हणतो तो माय काय जास्तीचे आले. मालूबाई थांबा इकडे या. काय म्हणता हो तुम्ही आता? नाही घेऊन राहिली तर काय तिला जबरदस्तीने देऊ काय? नंदाबाई तुम्ही तिच्या शिकून बोलून राहिल्या. खरंच तर आहे व त्या रत्नाबाईचं. 1 वर्ष पैसे ठेवले त्या बाईनं मागायच्या पहिलेच देऊन द्यायला लागत होते. 1,000 रुपयाची गोष्ट तरी काय. मी किती वेळची पाहत हा. हे 1,000 रुपये त्या बाईच्या अंगावर फेकत हास. हे काही पद्धत होय का द्यायची? 1,000 रुपये जर दिले असतील तर हाती दिले असतील. फेकून तर नसतील दिले ना. कोणी जर आपली अडचण भागवत असन ना
त्याचे उपकार कधीच भुलाव नाही. हो व सुनंदाबाई, बरोबर आहे तुमचं. माय चुकलं, बिचारा गलती झाली मायाली. तुम्ही काय करा, जसे त्या बाईनं तुम्हाला पैसे दिले ना तसे तुम्ही माणुसकीनं त्या बाईले पैसे द्या. आता मा देखता खरं सोरत ना तुया माय लय अडचणीत काम काढलं बिचारे, हे घे पैसे तुयाले. चुकलं माय.